श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला येण्यापूर्वी कुठे होते? त्यांनी कोणकोणती तीर्थक्षेत्रे पाहिली होती? आणि एका परदेशी साहेबाने स्वामींना सहज विचारले, आपण आला कोठुनी? तेव्हा स्वामी समर्थ महाराजांनी दिलेले उत्तर अत्यंत गूढ आणि अद्भुत होते. स्वामी म्हणाले, आम्ही कर्दळीवनांतून प्रथमारंभी निघालो. मग कर्दळीवनापासून अक्कलकोट पर्यंतचा हा अद्भुत प्रवास नेमका कसा झाला? चला तर मग भक्तिभावाने जाणून घेऊया. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 2. श्री स्वामी समर्थ. या अध्यायाच्या सुरुवातीलाच एक अतिशय सुंदर विचार सांगितला आहे. जे भक्त मनामध्ये इच्छा ठेवून श्री स्वामी समर्थांची भक्ती करतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. पण जे भक्त कोणतीही अपेक्षा न ठेवता निष्काम भावाने स्वामींचे भजन करतात त्यांना त्याहूनही मोठी आध्यात्मिक प्राप्ती होते. यातून आपल्याला भक्तीचा एक सुंदर अर्थ समजतो. देवाकडे प्रार्थना करताना आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात. आपल्या अडचणी दूर व्हाव्यात, घरामध्ये सुखशांती असावी, कामामध्ये यश मिळावे, संकटे दूर व्हावीत. या सर्व इच्छा स्वाभाविक आहेत. पण भक्तीची खरी उंची तेव्हा वाढते जेव्हा आपण म्हणतो, स्वामी, माझ्यासाठी जे योग्य आहे तेच मला द्या, माझ्यावर तुमची कृपा आणि मार्गदर्शन सदैव राहू द्या. अशी श्रद्धा मनामध्ये ठेवून आपण या अध्यायातील पुढचा प्रसंग पाहूया. त्या काळात अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज भक्तमंडळींनी वेढलेले बसले होते. स्वामींच्या दर्शनासाठी दूरदूरहून भक्त येत असत. प्रत्येकाच्या मनामध्ये स्वामींबद्दल श्रद्धा होती. कोणी त्यांच्या चरणी आपली अडचण सांगत असे, कोणी बोलताच त्यांच्या चरणांजवळ बसत असे, आणि काही भक्त तर केवळ स्वामींचे दर्शन झाले तरी आपले जीवन धन्य झाले असे मानत. अशाच एका दिवशी कलकत्त्याहून एक साहेब स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आला. त्याचा हेतू होता स्वामींचे दर्शन घेणे. त्याच्यासोबत एक पारशी व्यक्तीही दर्शनासाठी आली होती. स्वामी समर्थ महाराजांनी त्या दोघांकडे पाहिले. स्वामींनी त्यावेळी एक वेगळाच प्रसंग घडवला. स्वामींनी सांगितले, 3 खुर्च्या आणून मांडा. 3 खुर्च्या आणण्यात आल्या. त्या दोघांना 2 खुर्च्यांवर बसवण्यात आले आणि 3ऱ्या खुर्चीवर स्वामी स्वतः बसले. समोर बसलेल्या त्या दोघांना स्वामींचे तेज पाहून आश्चर्य वाटत होते. स्वामींच्या व्यक्तिमत्वामध्ये काहीतरी विलक्षण आकर्षण होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते. काही क्षण वातावरण शांत राहिले आणि मग त्या साहेबाने सहजपणे स्वामींना एक प्रश्न विचारला, आपण आला कोठुनी? हा प्रश्न साधा होता, पण स्वामी समर्थांचे उत्तर मात्र अत्यंत गूढ होते. स्वामी महाराज हास्यमुखाने उत्तर देऊ लागले. स्वामी म्हणाले, आम्ही कर्दळीवनांतून प्रथमारंभी निघालो. म्हणजे आपल्या प्रवासाची सुरुवात कर्दळीवनापासून झाली असे स्वामींनी सांगितले. कर्दळीवनाचे नाव ऐकल्यावर भक्तांच्या मनामध्ये दत्तपरंपरेशी संबंधित अनेक आध्यात्मिक भावना जागृत होतात. स्वामींच्या या उत्तरामध्ये त्यांच्या जीवन प्रवासाचे गूढ दडलेले आहे. पण स्वामी येथे थांबले नाहीत. कर्दळीवनातून निघाल्यानंतर त्यांनी अनेक प्रदेश आणि तीर्थक्षेत्रांचा प्रवास केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द ऐकताना त्या साहेबाला आणि उपस्थित मंडळींना आश्चर्य वाटत होते. कारण हा सामान्य प्रवास नव्हता. स्वामींनी ज्या ज्या ठिकाणांचा उल्लेख केला ती भारताच्या विविध भागांतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे होती. स्वामींनी सांगितले की पुढे त्यांनी बंगाल देश पाहिला. बंगालमध्ये त्यांनी अनेक ठिकाणे पाहिली आणि तेथे कालीमातेचे दर्शन घेतले. गंगात्ताचे पावन दर्शन घेतले. गंगेचे भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र स्थान आहे. गंगेच्या तीरावर अनेक संत
साधू आणि भक्तांनी साधना केली आहे. स्वामी समर्थांच्या या प्रवासामध्येही गंगाटाचा उल्लेख येतो. यानंतर स्वामींनी अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये भ्रमण केले. हरिद्वारला गेले. पुढे केदारेश्वराचे दर्शन घेतले. अनेक तीर्थक्षेत्रे आणि अनेक नगरे त्यांनी पाहिली. स्वामींच्या मुखातून या प्रवासाचा उल्लेख ऐकताना उपस्थित लोकांना त्यांच्या जीवनातील गूढता अधिकच जाणवत होती. यानंतर स्वामींचा प्रवास गोदावरीच्या तीराकडे आला. गोदावरी नदीचा उल्लेख पुराणांमध्येही पवित्र नदी म्हणून केला जातो. स्वामींनी गोदावरीमध्ये स्नान केले आणि त्या परिसरातील पवित्र स्थळांचे दर्शन घेतले. काही काळ त्यांनी हैदराबाद येथेही वास्तव्य केले. यानंतर त्यांचा प्रवास पुढे सुरू राहिला. मंगळवेढ्याला ते आले. मंगळवेढ्यामध्ये त्यांनी बराच काळ वास्तव्य केले. अध्यायामध्ये सांगितले आहे की स्वामीराज जवळपास 8 वर्षे मंगळवेढ्याच्या परिसरात राहिले. परंतु त्या काळामध्ये त्यांची विशेष प्रसिद्धी सर्वदूर झालेली नव्हती. स्वामी मात्र आपल्या लीलांमध्ये मग्न होते. त्यांना प्रसिद्धीची आवश्यकता नव्हती. त्यांचे जीवन हे भक्तांच्या कल्याणासाठी होते. मंगळवेढ्यानंतर स्वामी पंढरपूरला गेले. पंढरपूर म्हणजे विठ्ठल भक्तीचे पवित्र क्षेत्र. तेथे स्वामी काही काळ स्वेच्छेने राहिले. यानंतर त्यांनी बेगमपूर पाहिले. त्या ठिकाणचे सौंदर्य पाहून स्वामींचे मन रमले. पुढे त्यांनी मोहोलचा प्रदेश पाहिला. देशभ्रमण करत करत ते सोलापूरच्या दिशेने आले. सोलापूरमध्येही त्यांनी काही महिने वास्तव्य केले. आणि त्यानंतर त्यांच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा सुरू झाला. अक्कलकोट. ज्या अक्कलकोट नगरीमध्ये पुढे स्वामी समर्थांचे नाव सर्वदूर प्रसिद्ध होणार होते, त्या अक्कलकोटकडे स्वामींची पावले वळली. स्वामी अक्कलकोटला आले आणि त्यानंतर त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा अध्याय सुरू झाला. अक्कलकोटमध्ये आल्यानंतर स्वामी येथेच राहू लागले. हळूहळू त्यांच्या दर्शनासाठी भक्त येऊ लागले. स्वामींच्या लीलांची आणि त्यांच्या कृपेची चर्चा लोकांमध्ये पसरू लागली. दूरदूरच्या भागांतून लोक अक्कलकोटला येऊ लागले. कोणाला स्वामींच्या दर्शनातून मानसिक आधार मिळत असे, कोणाला संकटाच्या काळात धीर मिळत असे, तर कोणाच्या जीवनाला भक्तीची दिशा मिळत असे. स्वामींच्या व्यक्तिमत्वामध्ये एक विलक्षण गोष्ट होती. ते कोणालाही केवळ बाह्य रूपावरून मोजत नसत. भक्ताच्या मनातील भावना त्यांच्यासाठी महत्वाची होती. आणि म्हणूनच हळूहळू अक्कलकोट हे स्वामी भक्तांसाठी एक पवित्र स्थान बनत गेले. अध्यायाच्या शेवटी स्वामींच्या साधू रूपाचे एक सुंदर वर्णन येते. स्वामी दिगंबर साधूच्या रूपात असत. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक विलक्षण तेज होते. ते लीलाविग्रही म्हणून भक्तांना दर्शन देत. कंबरेवर हात ठेवून उभे राहून ते भक्तांना दर्शन देत असत. स्वामींचे हे रूप भक्तांच्या मनावर खोल परिणाम करत असे. त्यांच्या जवळ गेल्यावर मनातील चिंता काही काळासाठी दूर होत असे. स्वामींच्या चरणी बसल्यावर मन शांत होत असे. आणि म्हणूनच स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. भक्त हो, श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 2ऱ्या अध्यायामध्ये स्वामी समर्थांच्या जीवन प्रवासाची एक अद्भुत झलक आपल्याला मिळते. कर्दळीवनापासून सुरू झालेला हा प्रवास बंगाल, कालीमातेचे दर्शन, गंगाट, हरिद्वार, केदारेश्वर, गोदावरी, हैदराबाद, मंगळवेढा, पंढरपूर, बेगमपूर, मोहोल, सोलापूर आणि शेवटी अक्कलकोट असा पुढे येताना दिसतो. आणि अक्कलकोटमध्ये स्वामींच्या जीवनातील एक महत्त्वाचा काळ सुरू होतो. या अध्यायातून आपल्याला एक सुंदर संदेश मिळतो. सद्गुरूंचा मार्ग सामान्य डोळ्यांनी समजणे नेहमीच शक्य नसते. त्यांच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी गूढ असतात. पण भक्तासाठी सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे श्रद्धा. स्वामी समर्थांच्या चरणी विश्वास ठेवणे.
आपल्या कर्तव्याचा मार्ग प्रामाणिकपणे चालत राहणे आणि संकटाच्या काळात स्वामींचे स्मरण करणे. चला आजच्या अध्यायाच्या शेवटी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना करूया. हे स्वामी माऊली, आमच्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करा. आम्हाला योग्य मार्ग दाखवा. आमच्या मनामध्ये श्रद्धा, संयम आणि सद्बुद्धी राहू द्या. तुमच्या चरणांवरील आमची भक्ती सदैव कायम राहू द्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पुढील अध्यायामध्ये स्वामी समर्थांच्या चरित्रातील आणखी एक सुंदर प्रसंग जाणून घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ.